बंद करा आधी हे सगळं. मालक, पूजा झाली ना की मी बोलते कशाला बोलते, कशाला काय बोलते? आणि पूजा बिजा काही नकोय, एक शब्द बोलायचा नाहीस तू. अगं तुझी हिंमत तरी आहे का माझ्याशी बोलण्याची? अजिबात नाही. म्हणून तर नाव बदलून राहिलीस ना तू. आणि जर हिंमत असती ना तर आली तेव्हाच सांगितलं असतं की तू तुळसा नाही सकू आहेस, सकू. पण तू कशी सांगणार, कशी सांगणार तू? कारण तुला माहित होतं, माझी खात्री आहे, माझी खात्री आहे की सकू खोटारडी आहे. माझा ठाम विश्वास आहे की सकू फसवी आहे. माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेणारी तू सकू आज माझं नाव उखाण्यात घेऊन वडाची पूजा करण्यापर्यंत मसल गेली तुझी. संबंध काय का तुझा माझा? आता तुझं कोणतंही खोटं मी ऐकून घेणार नाही. तुझा तो लहानपणीचा निरागस भोळेपणाचा मुखवटा कधीच फाटलाय. आता तुझी आठवण म्हणून फक्त तुझा खोटेपणा शिल्लक आहे. आणि हे काय सुरू आहे? कसलं व्रत, कसली पूजा? निर्लज्ज नालायक बाई, कोणत्या अधिकाराने माझं नाव घेतेस का तू? माझा तुझ्याशी आणि सकू या नावाशी दूरदूरचा संबंध नाहीये. खबरदार जर पुन्हा माझ्या नावाचं कुंकू कपाळी लावलंस तर. अहो असं अभद्र बोलू नका. हो मी तुमची धर्माची बायको आहे, अर्धांगिनी आहे तुमची. 7 जन्मांचं नातं आहे आपलं. खबरदार, पुन्हा असं बोललीस ना तर जीभ हातडेन तुझी, जाळीन ती. पुन्हा माझं नाव तुझ्या तोंडी यायला नकोय, लक्षात ठेव. बघ आत्ताच बजावून ठेवतोय, माझ्या नावाचं कुंकू तू तुझ्या कपाळी लावायचं नाही. अत्यंत धोकेबाज आणि खोटारडी आहेस तू. अगं मला लाज वाटते तुझी, घृण वाटते. अत्यंत नीच आहेस तू, नीच. तुझं हे सगळं नाटक आहे ना, आत्ता ताबडतोब बंद कर. माझ्या विठुरायाची शपथ घेऊन सांगते, मी खोटं बोलत नाहीये. फक्त नैवेद्य आणि आरती होऊ द्या, माझं व्रत पूर्ण होईल. मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगते. अहो मी पाया पडते तुमच्या. व्रत, वट पौर्णिमेचं व्रत. 7 जन्मी हाच पती मिळावा म्हणून करतात ना हे व्रत. अगं 7 जन्माचं काय घेऊन बसलीस तू? तुझा माझा संबंध या जन्मी संपलाय, संबंध या जन्मी संपलाय. भाऊजी, काय चाललंय? काय शोधताय तुम्ही? बोरू हो, बोरू सापडत नाहीये ना. हो, तुमच्या मेजावरील दौतीत ते काय आहे? त्याला बोरूच म्हणतात ना? अरे खरंच की. बघा, काखेत कळसा आणि गावाला वळसा. दिगू कुठे आहे? तो इथेच असेल ना. म्हणजे इथे कुठेतरी असेल तो. अरे हो, तो ना तो वसुलीला बाहेर गेलाय. हद्द झाली बाई. ओ इथे काय चाललंय तुम्हाला काहीच माहित नाही. पेढीवर बसून करता काय तुम्ही? अहो मी आत गेलो होतो तेव्हा बहुतेक तो बाहेर गेला असणार ना. तुम्ही एकट्यानं पेढीवर बसायचंच नाही. उठा आज जा, नाहीतर मला तिथे येऊन बसावं लागेल. हो. आजच्या दिवशी तरी बोलणी खाऊ नका.
हो तुमच्यासाठी पूजा करून आली आहे मी. आणि तुमचं काय चाललंय? ही वहिनी म्हणजे ना अशी आहे ना, एक वेळ 7 जन्म मी तुझा नवरा व्हायला तयार आहे, पण पुढील कुठल्याही जन्मी ही वहिनी म्हणू नको, आणि तो पुतण्या म्हणून तर नकोच नको. बघितलंस ना मला काय किंमत देत होती, आता मला न विचारता कुठेतरी गेलाय. कुठे गेलाय ते देवच जाणे. अहो असं नका करू. हे सवाष्णीचं व्रत आहे. तुम्हाला माहिती आहे ना, हे व्रत सौभाग्य रक्षणासाठी करतात. मला ही पूजा पूर्ण करू द्या. मला आरती करू द्या. तुला माझ्यासाठी काही करण्याची गरज नाहीये. माझ्या रक्षणासाठी बाबाजी महाराज आहेत. तुझ्या व्रताची आवश्यकता नाहीये मला. हा आपला संबंधच नाहीये, तर मग हे व्रत कशाला हवंय? तुम्ही असं का बोलताय? आजपर्यंत तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिलात ना, कारण जग काहीही म्हणालं तरी तुमची सखू खरी आहे हे तुम्हाला मनातून माहिती आहे. माझे अहो नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहतात आणि मला अभिमान आहे तुमचा. हे सगळं मी तुमच्यासाठीच करतेय ना, तुमच्यासाठीच करतेय. व्रत अर्धवट राहिलं ना तर अपशकुन होईल. मग तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. तुम्ही माझा जीव जरी घेतला ना तरी मी काही बोलणार नाही. गप्पा बस, एकदम गप्पा. तुझी हुशारी नकोय मला. म्हणे तुमच्यासाठी व्रत करणार, तू माझ्यासाठी व्रत करणार, तू माझ्या सुखाचा, आयुष्याचा, आरोग्याचा विचार करणार. तू अगं तू भूलतापा देऊन, भोळेपणाचा मुखवटा चढवून, भावनेत गुंतवून चेटूक करणारी कायदाशीर. माझ्या आयुष्याची धुळदाण, बरबादी, दुर्दशा कोणी केली? तूच केली आहेस. माझ्या विश्वासाला सुरुंग कोणी लावला? तूच लावलाय. नाही हो, तुमची सखू अशी नाहीये. तुमच्या डोळ्यांवर गैरसमजाचा पडदा आलाय. ज्या सखूला तुम्ही मान दिला, जिचा मान जपला, ती तुमची सखू अजून तशीच आहे. तुझ्या नाटकाला मी फसणार नाहीये. दूर हो. तुझी ही पूजा मी संपन्नच होऊ देणार नाहीये. अरे कुठेच कसं दिसत नाही. कुठे गेले सगळे? दिगू, माणिक, विनू, तुळसा कुठे आहेत सगळे? भाऊजी अहो कुठे आहेत सगळेजण? मला काही कल्पना नाही हो. अहो मी पेढीवर होतो, आणि कामाचं म्हणाल ना तर मी कामात गडलेलाच असतो. हे काय, तुम्ही मला बोलावलं ना म्हणून मी उठून आलो. बाकी मी भला आणि माझं काम भलं. माझी कुठे इकडे तिकडे नजरच जात नाही हो. ओ थांबा. परत जरातून शंभूचा आणि विनूचा आवाज येतोय. त्यांना विचारूया का? हा, मला मुख्य माझा मुलगा आहे. दिगू कुठे आहे? ती माणिक कुठे आहे? आणि त्यापेक्षा ती सखू कुठे आहे? तिने पुन्हा काही चेटूक केलं की काय? मी माणिकवर जबाबदारी दिली होती सगळी. माणिक कुठे आहे? माणिक, माणिक, माणिक. अहो असं नका हो करू. तुम्ही असे नव्हतात. असं सत्य तुम्हाला मनोमन उमगायचं. मला ही पूजा पूर्ण करू द्या. सावकार, ह्या सखूला सोडू नका. तुम्ही जर का हिला पुन्हा जीवदान दिलत ना तर सर्वनाश होईल. तुम्ही हिला मारून टाका. आपल्यातला अडथळा कायमचा दूर होईल. हीच उत्तम संधी आहे. मारून टाका तिला. तुम्ही नेहमी माझ्यावर विश्वास ठेवलात ना, मग आज शेवटचा विश्वास ठेवा. मी तुम्हाला सगळं काही सांगेन. फक्त मला ही पूजा करू द्या.
व्रत अर्धवट राहिलं तर कुंकवाला धोका असतो असं सासूबाई म्हणाले आहेत. माझं आता आणखी काय वाईट व्हायचं बाकी राहिलंय? संपलंय, सगळं संपलंय. मी नाही येणार आहे तुझ्या बोलण्यात आता. हो, शेवटचा फेरा राहिलाय हो. आणि मग नैवेद्य आणि आरती झाली की माझं व्रत पूर्ण होईल. मला तुमच्याकडून कोणत्याही अपेक्षा नाही, कसला स्वार्थही नाही. मी तुमची अर्धांगिनी असले ना तरी मी कशावरही हक्क किंवा अधिकार दाखवणार नाही. पण मला माझी पूजा पूर्ण करू द्या. तुला सांगून समजत नसेल ना तर परिणामांना तयार राहा. अहो, तुझ्या पूजेची भीक नकोय मला. तू माझ्या समोर डोकं जरी आपटलंस ना तरी माझ्या डोळ्यातून एक टिपूसही येणार नाही. अगं, तुझ्यामुळे माझी दुर्दशा झाली. मला दीर्घायुष्य नकोच आहे. मी जगून करू तरी काय? तू केलेल्या विश्वासघातामुळे तसाही मी जिवंत प्रेतासारखा उरलोय. तेव्हा तुझा व्रतभंग झाला तरी चालेल, मी मेलो ना तरी चालेल, पण तुझी ही नाटकी पूजा मी पूर्ण होऊ देणार नाहीये. अहो, तुम्ही काय करताय? अहो, काय करताय तुम्ही? मला दीर्घायुष्य नकोच आहे. काही गरज नाहीये माझ्यासाठी दीर्घायुष्य मागायची. मेलो तर मारू दे. सब सब Stop! अहो, 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 डोळे उघडा. सावध राहा तुम्ही. तुम्हाला काही होणार नाही. मी आहे ना. अहो, 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 तुमच्या पायावर सर्पदंशाची खूण आहे हो. अहो, तुम्ही जागे व्हा. अहो, अहो, काय होतंय तुम्हाला? अहो, डोळे उघडा. सावध राहा तुम्ही. अहो, अहो, विश्वर चढायला नको म्हणून काहीतरी केलंच पाहिजे. अहो, तुम्ही सावध राहा. अहो, जाऊ दे, तिलाच काय ते बघू दे. मी नाही जाणार पुढे. पूजा अर्धवट राहिली म्हणून ते हे संकट आलं नसेल ना. अहो, आता मी काय करू? विठुराया, काय करू मी आता? कोणी आहे का? कोणी आहे का? वाचवा. कोणी आहे का? वाचवा. कोणी आहे का? माझ्या आवाजात
माणिक, माणिक, अगं दार उघड. माणिक, अगं झोपलीस का तू? माणिक, अगं दार उघड. माणिक, अगं तुझ्यावर जबाबदारी देऊन गेले होते ना मी. माणिक, माणिक. माणिक, आता ही कुठे गेली? बाबाजी महाराज, माझ्या घरात हे काय सुरू आहे? माझी छाती अशी धडधडते का? काही अमंगल तर घडणार नाहीये ना? त्याचा कुचेटकिडीनं माझ्या दिगूला आणि माणिकला काही केलं तर नसेल ना? अगं बाई, मी काय इतकी गाफील राहिले? त्या सखूला मी खोलीत बांधून ठेवायला हवं होतं. दिगू, माणिक, अरे कुठे आहात तुम्ही? कुठे आहात? जाऊबाई, अहो जाऊबाई, अहो, काय झालं? जाऊबाई, काय झालं तुम्हाला? असे घाबरलेत का तुम्ही? अहो सांगा ना, का करता? वहिनी, अहो काय झालं? अहो सावध व्हा. माणिक, आहे ना, वैद्याला बोलवू का मी? अहो नाही, आता अजून थांबण्यात काहीच अर्थ नाही. हे बोलतात काय झालं? त्या सखूला साप चावायला हवा होता. आता सावकारांना काय झालं तर माझं काय होईल? रंगादादांनी दिलेला बटवा पण घरीच राहिलाय. आता विष शोषून घेणं हा एकच मार्ग आहे. विठुराया, तुलाच माझी कसोटी घ्यायची आहे ना? पण मी पण तुझी सखी आहे. मी डगमगणार नाहीये. फक्त पूजा आणि व्रत असे कर्मकांड करत रडत बसणार नाहीये. जर सावित्री सत्यवानाला मृत्यूच्या दाढेतनं सुखरूप परत आणू शकते तर ते दिव्यांश मी करीन. वटपौर्णिमेच्या दिवशी माझ्या कपाळावरचं कुंकू पुसायचंय तुला. जर आज काही बरं वाईट व्हायचं असेल तर ते माझं होईल. आणि मग माझ्या अहोंचं. विठुराया, तुम्हाला वैकुंठाला घेऊन जा, पण माझ्या अहोंना काहीही होता कामा नये. विठ्ठल, 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 विठ्ठल. अहो जागे व्हा. ऐकताय ना तुम्ही? तुम्हाला काही होणार नाही. अहोंनी पायाची हालचाल केली. अरे विनू, काहीतरी बोल रे. असं मड्यासारखं का उभा राहिलायस? दिगू, तुळसा, माणिक तिघे घरात नाहीयेत. कुठे कुठे गेले? कुठे ते? तुळसाताई तर मंदिरात गेल्यात ना. पण मला दादाचं नाही माहिती. तुला काहीच माहित नसतं रे. दगड आहे अगदी दगड. लक्ष कुठे असतं रे तुझं? इतका कसा तुझ्या बापावर गेलास रे तू? जाऊबाई, तुमचा जबाबदार मुलगा आणि तुमची ती लाडकी माणिक कुणालाही न सांगता बाहेर निघून गेलेत. हा, जसं काही ती याची चूक आहे असं समजून तुम्ही माझ्या मुलालाच ओरडताय. आणि माझा विनू आहे ना, तो घरात राब राब राबतो. पण आता याच्या बरोबर त्यांनी त्या नटव्या माणिकवर सुद्धा नजर ठेवायला हवी का?
बास करावं जाऊबाई. म्हणजे डोक्याच्या चिंधड्या चिंधड्या होत आहेत. काय करावं ना तेच कळत नाही मला. पण मला इतकं कापरं का भरलंय. घामही येतोय. कुठे गेलाय माझा दिगू. कुठे आहे माझा दिगू. मी सांगतो दिगू मामा कुठे गेलाय ते. तुळसा मामी मंदिरात गेले बंद. त्या तुळसाला मामी म्हणणं बंद करा आधी. सांग दिगू कुठे आहे. माणिक कुठे आहे. माणिक दिगू मामाचे कान खात होते आणि मग ते दोघे मिळून बाहेर गेले. ती कान खात होती आणि ते दोघे मिळून नाहीसे झाले. हा पण दिगू दिगू कुठे आहे रे. मला अशी हुरहुर का लागली आहे. दिगूसाठी माझा जीवाचा कासावीस का होतोय. माझ्या मनावर इतकं का दडपण आलंय. दिगू दिगू कुठल्या संकटात तर सापडला नसेल ना. कुठे आहे दिगू. माझा दिगू कुठे गेलाय. देवा. विठुराय मला ग्लानी काय ते. याचाच अर्थ रक्त शोषून घेताना पोटात गेलेलं विष आता माझ्या अंगात भिनायला लागलंय. अहो ऐकताय ना. तुमच्यावरचं संकट बहुतेक देवा यमराजा कृपा कराव. तुमच्या या लेकीवर दया करा. माझ्या आहोंचे प्राण नेऊ नका. माझं सौभाग्य माझ्यापासून हिरावून नेऊ नका हो. माझ्या कपाळावर जर कुंकू नसेल तर मी जगून तरी काय करू. तुझी इच्छा आम्ही समजू शकतो, पण हे पतिव्रता कन्ये, इथे जन्माला येणारा माणूस मृत्यू घेऊनच जन्माला येतो. त्यात तुझ्या पतीला एका विषारी सर्पाने दंश केला आहे. हे विधिलिखित कोणीही बदलू शकत नाही. तू त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केलास, पण तुझ्या पतीचा मृत्यू आलाय आणि तो अटळ आहे.